परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। नाणेषु भगवान विष्णु निवृत्ति हरः, सोपानो प्रत्यक्ष ब्रह्मा मुक्ताई ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला गुणातीत एका, दया जेणी नामे चुके जन्म व्यथा, नमस्कार साष्टांग सद्गुरु एकनाथ। हे श्री गुरु शिवयोगी गोरक्षनाथ भगवान, आपको बुलाते हैं जहां पजात हो प्रभु, वह उत्सव सफल होते हैं। नमः पार्वती पतये सियावर रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, श्री गुरु दत्तात्रेय भगवान, श्री रघुनाथ महाराज की, श्री गोरक्षनाथ महाराज, मावळी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांति ब्रह्म एकनाथ महाराज, बोलो हनुमान जी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज, क्षात्रवीर संभाजी महाराज की, अहिल्या देवी की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय सिया राम, जय जय सिया राम, जय जय सिया राम। बोलो श्री गुरुदेव दत्त 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 अलक निरंजन। ओम नमो आदेश आदेश आदेश। परम मंगलमयी दयावांचित सार सिंधू अखिल कोटि करुणा वरुणालय, चराचरामध्ये वास्तव्य करणारा भगवान परमात्मा प्रभूच्या अनंत लीला विग्रही तत्वानं नटलेली मूळमाया प्रकृती, या गावाचं ग्रामदैवत, या स्थानाची स्थानदेवता, आपल्या सर्वांचं अधिष्ठान भगवान श्री गोरक्षनाथ महाराज, श्रीनाथजीच्या या पवित्र कथेचं हे व्यासपीठ, व्यासपीठावरील गुणीजन, धर्ममंडपात बसलेले सज्जन श्रोते, मायबाप, भक्तिमती, ज्ञानमती माता भगिनी, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात। भगवान श्री गोरक्षनाथ जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून अखंड ज्ञानधारेच्या सदरानं अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होत असलेला भव्यदिव्य हा जन्मोत्सव सोहळा 3ऱ्या वर्षाच्या तृतीय दिवसामध्ये प्रवेश करतो आहे। अधिष्ठानात्मक स्वरूपामध्ये श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाला या ठिकाणी स्थापित करून ग्रंथांच्या अंतर्गत येणाऱ्या नवनारायणांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षापासून आपण अव्याहतपणाने करतोय। मी कालही बोललो, आजही बोलेल, आम्हाला स्वाभिमान आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये आणि येथील वारकऱ्यांच्या मनामनामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य ज्यांनी अखंडपणाने केलं, त्या वारकरी संप्रदायाचं मूळ हे नाथ संप्रदाय आहे। आणि अशा नाथ संप्रदायातीलच सर्वात समाजाभिमुख असलेलं एक योगी व्यक्तिमत्व अर्थातच गुरु गोरक्षनाथ भगवंताचं चरित्र या ठिकाणी आपण ऐकतोय। आजच्या या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून परिसरातून अनेक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रामुख्याने आदरणीय रवीजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत, आदरणीय जनार्दनजी महाराज बोचरे या ठिकाणी आलेले आहेत। वरती बसा ना बाबा। अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, गुणवान सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत। 2 दिन तो बीत गए, आज का 3रा दिन है, कल 4था दिन है, कल कथा समारोप समाप्ति की ओर बढ़ेगी और उसके अगले दिन रात्रि में कीर्तन होगा।
कथा की परंपरा आज की नहीं है, कथा की परंपरा अनेकों साल से चली आ रही है। जब भगवान शुकदेव कथा किया करते थे तो परीक्षित ही सुना करते थे। और ऐसी परंपरा में हमने यह निर्णय लिया था, जबकि समिति ने कहा था कि 5वें दिन तक कथा करेंगे और 6ठे दिन कीर्तन होगा। हमने कहा कि कोरोना संक्रमण का काल है, स्थिति थोड़ी सी विपरीत बनी हुई है, तो 5वें दिन कीर्तन करने के बजाय हम कथा ही कर लेंगे। लेकिन फिर समिति ने निर्णय लिया कि नहीं, जिस भूमि पर हम यह कथा ज्ञान यज्ञ करने जा रहे हैं, उस भूमि में ज्ञानेश्वर जी महाराज, तुकाराम जी महाराज, उनके पग लगे हैं, पद चिन्ह लगे हैं। उनकी भक्ति रूपी ज्ञान गंगा से ये पूरी भूमि जो है वो पूरी तरह से सिंचित हुई है। इसलिए उनकी परंपरा को हमें त्यागना नहीं चाहिए। इसी भाव को मद्देनजर रखते हुए हमने फिर निर्णय लिया कि कथा 4 ही दिन होगी, अगले दिन कीर्तन होगा। इसलिए कथा कल के दिन ही है। अच्छा ये बताओ, किन किन माताओं को लगता है कि कथा और 2-3 दिन चलनी चाहिए? जरा ऊपर हाथ उठाओ। अच्छा, बाकीच्यांना काय वाटतं? वाटतं, पण आता गर्मी आलेली आहे ना, असं गोंगडीमध्ये हात घालून। मैंने पिछले साल भी कहा और मैं आपको स्मरण करवा दूं कि जब भी कथा में नारा लगे, जयघोष हो, जब भी जयकारा लगे, तब अपने दोनों हाथ ऊपर उठाने चाहिए। बोलो क्यों उठाने चाहिए? दोन हात वरती का करायचे? हा संसार सागर आहे आणि संसार सागरामध्ये डुबणारे तुम्ही आम्ही सर्व जीव, याच्यातून जर तुम्हाला आम्हाला बाहेर पडायचं असेल तर परमात्म्याला आवाज द्यावा लागणार आहे। व्यवहारतः जर विचार केला तर एखाद्या विहिरीमध्ये पडलेला व्यक्ती जेव्हा बुचकळत असतो, डुबत असतो, तेव्हा त्याच्यातून त्याला बाहेर पडण्यासाठी हातपाय हलवावे लागतात, प्रयत्न तरी करावा लागतो। त्याच्या त्या हातपाय हलवल्याने कोणाला तरी कळतं आणि तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न निश्चितच करत असतो। तो वाचवेल की नाही मला माहिती नाही, पण इथे कथेमध्ये तुम्ही 2 हात वरती केलेत ना, आणि एकदा भगवंतावर पूर्ण सर्वस्व त्या ठिकाणी न्यवछावर केलं ना, माझे शिवयोगी गोरक्षनाथ महाराज तुम्हाला वाचवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे। कारण जगामध्ये भरपूर दरबार असतील, दरबार हजारो देखे पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारो देखे, दरबार हजारो देखे पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारो देखे। कई मंदिर में गए होंगे, कई मठों में गए होंगे, लेकिन मेरे गोरख बाबा का दरबार थोड़ा अलग बना है। ताली सेवा करते हुए कथा में प्रवेश करें, सर्वांनी टाळी वाजवायची। दरबार में आने के बाद क्या होता है, जितने भी दुखड़े होते हैं जीव के, वो सभी कट जाते हैं। इसलिए एक बार जो गोरख बाबा के दरबार में आया, उसे डरने की आवश्यकता नहीं होती है। एक बात कह दूं, मुश्किलें चाहे कितनी भी हो, तूफानों के खतरे में भी नाव किनारे लग जाती है। ध्यान से सुनिएगा, मुश्किलें चाहे कितनी भी हो, तूफानों के कतरे में नाव किनारे लग जाती है, जब रहमत गोरख बाबा की होती है, जब रहमत गोरख बाबा की होती है। इसलिए देखे दरबार नहीं, दरबार हजारों देखे ऐसा कोई दरबार हजारों देखे।
कोई मेरे बाणी दरबार हजारों आज के दिन ताली बजानी है, कल का दिन निकल जाएगा, अगले दिन कोई पूछेगा नहीं आपको। और आज तो हम ये कहने वाले भी नहीं, जो आएगा बाबा के दरबार में उसकी बन जाएगी, जो नहीं आएगा उसकी बिगड़ जाएगी। गोरक्षनाथ भगवान की जय। इसलिए दरबार कई देखे होंगे, लेकिन मेरे गोरख बाबा जैसा दरबार में ही दुखी आए दिन आए, कितनी भी जीवन में परेशानी हो, कितना भी कष्ट हो, एक बार जो दरबार में आता है वो भले ही रोते रोते आए, लेकिन हंसते हंसते जाता है। और जिंदगी में क्या चाहिए साहब, हर किसी व्यक्ति के जीवन में एक इच्छा तो होती है, कामना होती है कि मैं खुश रहूं, प्रत्येकाला आनंदी राहायचं आहे। आणि दुःखी व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद भरण्यासाठी माझ्या गोरक्ष बाबाचा दरबार है। कल इतनी बार कहा कि उठिए आनंद लीजिए, कोई उठने के लिए तैयार नहीं था, आज उठ गए, बड़ा आनंद आया। तरी त्यांच्या तक्रारी आहेत। मी विचारलं काल, म्हटलं का हो तुम्ही उठून आनंद का घेत नाही? यातले 2-3 जण म्हटले महाराज बाकीच्यांना असं वाटतं की आम्ही 2-3 जण नाचायला सोडलेलो आहे वास। जर गोरक्ष बाबाच्या दरबारात नाचत नसाल तर खबरदार, बाहेर कुठं नाचताना दिसलात तर। आणि कोण म्हणणार आहे तुम्हाला परवापासून? अच्छा, परवापासून कोणाकोणाला कथेची आठवण येईल? सगळ्यांना येईल। काही तर म्हणत असतील तू जा तरी बाबा, तकलीफ जाईल, 2-3 दिवसापासून झोप होत नाही, काही नाही। नाही नाही, मला माहिती आहे। गोरक्षनाथ बाबा म्हटलं की खामगाव अजिबात तडजोड करत नाही, बाकी 1000 गोष्टी एका बाजूला आणि गोरक्षनाथ बाबांचा कार्यक्रम दुसऱ्या बाजूला। म्हणून तर वर्गण्या एवढ्या गतीनं जमा होत आहेत, म्हणून तर मागच्या वर्षी दिलेल्या शब्दाला तत्परतेनं पाळल्या जात आहे। चिंता करू नका उत्सव समिती, उद्या दुपारपर्यंत तुमच्या सगळ्या वर्गण्या जमा झालेल्या असतील, लक्षात घ्या। चिंता करायची गरज नाही, कार्य त्यांचं आहे ना, ते करून घेतील, आपण फक्त विश्वास टाकायचा।
म्हणून कोणत्याच कार्यात अडचणी नाही. मंडप उभा करायचा म्हटला, कोरोना संक्रमणाचा काळ, मंडप लावायचा. मतीन भाई म्हणले काय को टेन्शन ले रे तुम, मैं हो ना. मतीन भाईने व्यवस्था करा दी. रांगोळीची सजावटीची दरवर्षी अडचणच नाही, संदीप भाऊ काळे असतातच. आणि या वर्षी सगळ्यात महत्वाचं प्रेशर होतं साउंड सिस्टमवर. हमने कहा कि हम कथा करेंगे तो अपनी वाली ही सिस्टम लगेगी, दूसरी सिस्टम पर हम कथा नहीं करेंगे. तो बोले आपकी वाली लगाएंगे तो खर्चा ज्यादा आएगा. मैंने कहा वो भी टेंशन मत लो, 50 देते हैं तो 25 भले, कोई दिक्कत नहीं, लेकिन दो. व्यवस्थेमध्ये सगळं झालं. चला बाबांच्या पवित्र चरित्राला स्पर्श करू. काल आपण त्या ठिकाणी कथा ऐकली. गर्भगिरी नावाचा पर्वत, सोन्याच्या विटाच्या लोभानं मच्छिंद्रनाथाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली इच्छा, त्याचं निराकरण करण्यासाठी गुरु शिष्याचा संवाद. मला भीती वाटते अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य मत्स्येंद्रनाथांनी श्री गोरक्षनाथांना केलेलं आणि गोरक्षनाथांनी विचार केलेला. एका साधू संन्यासाला रस्त्याने जाताना आडराणांनी जंगलातून जात असताना भीती वाटत असेल तर याचं कारण असं आहे, भीती वाटण्यासारखं काहीतरी मत्स्येंद्रनाथाकडे असलं पाहिजे. परंतु आपल्या गुरुकडे काय हे तपासण्याचा अधिकार मला नाही. आता काय करावं असा विचार करत असताना श्री गुरुनी झोळी जी आहे ती मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथाकडे दिली आणि सहज योगाने त्या झोळीमध्ये हात घालून बघितला तर सोन्याची वीट, काल आपण कथा ऐकली, ती वीट जुगारून लावली. परत काही वेळानं ती झोळी श्री गुरूंच्या ताब्यामध्ये गेली. परंतु त्यांना अजिबात त्याची जाणीव झाली नाही. का झाली नाही? जेवढी वीट ज्या वजनाची गोरक्षनाथांनी काढून झोळीतून बाहेर फेकली होती त्याच वजनाचा दगड त्या झोळीमध्ये टाकला होता. पुन्हा घनदाट अरण्य लागलं. घनदाट अरण्यामध्ये पुन्हा विचारतात मत्स्येंद्रनाथ, गोरख मुझे डर लग रहा है. तब बाबा गोरख ने कहा, बोले गुरुदेव अब डरने की जरूरत नहीं. बोले डर तो पीछे गया, डर को पीछे छोड़ दिया. आणि मग माझी वीट फेकली. याच्यावरून नाराज झालेले मत्स्येंद्रनाथ आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी सगळा डोंगर सोन्याचा केला. पुढे त्या सोन्याच्या डोंगरावर संत महंताच्या पंक्ती झाल्या. गणगंधर्व, यक्षिणी, अष्टमहासिद्धी, जळदेवता सगळ्या त्या ठिकाणी आल्या आणि सुंदर अशा प्रकारचा समारोह झाला. ती कथा काल आपण ऐकली. या गर्भाद्री पर्वतावर एका 9 नाथापैकी एका नाथाला अनुग्रहित करण्यात आलं. ती कथा काल आपण श्रवण केली. आणि त्या गर्भगिरी पर्वताच्याच बाजूला सर्व नाथांच्या भविष्याच्या समाधी स्थळासाठी मत्स्येंद्रनाथांनी विलोकन केलं. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा 23वा अध्याय, ओवी क्रमांक 62 मध्ये असं वर्णन आलेलं आहे. त्या ठिकाणी त्या समारोहाला आलेले बरेच नाथ, बरेच देवता निघून गेले, पण काही नाथ त्या ठिकाणी स्थापित राहिले. कोण राहिला ऐका. तये वेळेस कोण कोण तेथे राहिले होते ऐका नाथ. विचार करुणी उमाकांत गर्भाद्री ते राहिले. गर्भाद्री पर्वत म्हणजे आताच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो बरं का. या पश्चिम महाराष्ट्राच्या पर्वत शृंखलेमध्ये म्हणजे या पर्वत रांगेमध्ये नाथांनी आपल्या साधनेचं स्थान निश्चित केलेलं आहे. त्या गर्भाद्री पर्वतावर भगवान शंकराला असं वाटलं की मी इथं थांबलं पाहिजे, म्हणून विचार करून भगवान शंकर त्या ठिकाणी थांबले. अदृश्य स्त्रणगी पेरुण स्वस्ताना गेला कुबेर निघून. तेथे नगतो कणकवर्ण झाकळून पै गेला. परी गर्भाद्री पर्वतात वस्तीस राहिला उमाकांत. तो अद्याप आहे स्वस्थानात म्हातार देव म्हणती त्या संत कवी म्हणतात. जो पर्वत सोन्याचा केला होता पुढे त्याचं काय झालं? कारण सोनं म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने लोभ आला, मोह आला. आणि त्या सोन्याच्या लोभामुळं, मोहामुळं भविष्यामध्ये त्या स्थानावर त्या ठिकाणी आकांत तांडव उभं राहू शकतं.
मग त्या सोन्याच्या पर्वताचं पुढं काय झालं असा प्रश्न जर आपल्या मनाला पडला असेल तर त्याचं उत्तर स्वंत कवी देतात. अदृश्यास्त्राचा प्रयोग करून कुबेर देवता त्या ठिकाणी तिथून निघून गेले. म्हणजे ते सोनं अजूनही गर्भाद्री पर्वतातच आहे असं म्हणतात. मी कालही बोललो, अजूनही गर्भाद्री पर्वतावर नागर हाकलता येत नाही, कुराड कुदळ टाकता येत नाही. ज्यांनी ज्यांनी टाकलं ते जीवन जगण्याच्या पात्रतेचेच उरलेले नाहीत. ठीक आहे, सतसत विवेक बुद्धीचा विचार मानवी जीवनाच्या जीवन पटलाचा किंवा त्याच्या बुद्धी चातुर्याचा एक भाग आहे. त्यानं विवेकी असलं पाहिजे, त्यानं बुद्धी चातुर्य प्रगट केलं पाहिजे. पण ते बुद्धी चातुर्य त्याचा उपयोग भगवंताच्या अद्भुत लीलेच्या संशोधनासाठी किंवा शंका म्हणून त्याच्यावर प्रयोग करण्यासाठी त्यांनी करता कामा नये. ज्यांनी ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला ते संपलेत. मी नेहमी उदाहरण मला जवळचं वाटतं म्हणून सांगत असतो. श्रीधाम वृंदावनामध्ये निधिवन नावाचं एक वन आहे. या निधिवनामध्ये भगवान कृष्ण आणि राधाजी आणि अन्य गोपिका त्यांच्या समवेत ठाकूरजी रास करत होते, रासलीला करत होते, क्रीडा करत होते. आजही ते वन तिथं तसंच आहे. त्या वनातली झाडं जीर्ण झालेली आहेत, त्यांच्या असे फांद्यांच्या पिरगाळ्या झालेल्या आहेत. जशा जटा असतात ना, वेणी असते ना, असे ते झाडं वळलेले आहेत. अशी धारणा आहे ब्रजवासियांची. आजही भगवान श्री ठाकूरजी राधाराणीच्या समवेत मध्यरात्रीला त्या निधिवनामध्ये रास करण्यासाठी येतात. म्हणून काय केलं जातं त्या निधिवनामध्ये? संध्याकाळच्या वेळेला एका सुहासिनी स्त्रीचा सर्व शृंगार त्या निधिवनामध्ये नेऊन ठेवला जातो. म्हणजे साडी, चोळी, ब्लाऊज, हातातल्या बांगड्या, कानातलं, नाकातलं हे सगळं तिथं नेऊन ठेवलं जातं. ठाकूरजीचा शृंगार तिथे नेऊन ठेवला जातो. तिथे एक पलंग बनवलेला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. संध्याकाळी सूर्य अस्ताला जायला निघाला की त्या निधिवनातले किडे, मुंगी, कृमी, कीटक, पशु, पक्षी आणि वानर म्हणजे माकडं हे सगळे बाहेर पडतात. सूर्य अस्ताला गेल्यानंतर त्या निधिवनामध्ये एकही सदृश्य जीव थांबत नाही. ही आजची परिस्थिती आहे. निधिवनामध्ये जाणारे सगळे रस्ते हे सूर्यास्तानंतर बंद करून घेतल्या जातात. ज्या पलंगावर तो शृंगार नेऊन ठेवलेला आहे त्याला मोठा दरवाजा आहे, तोही बंद करून घेतला जातो. रात्रभर तिथे कोणी थांबत नाही. सकाळी जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कपडे बदलून ठाकूरजी निघून गेलेले असतात. पलंगावर कपडे पडलेले असतात, दातून ठेवलेलं असतं, त्याचा वापर केलेला असतो, पेढा ठेवलेला असतो, तो खाल्लेला असतो, तांबूळ ठेवलेलं असतं, ते भक्षण केलेलं असतं. हे चित्र आजही वृंदावनात पाहायला भेटतं. तुम्ही म्हणाल महाराज हा दृष्टांत सांगण्याचा आत्ता संबंध काय? त्याच निधिवनामध्ये अनेक स्वतःला विवेकी आणि बुद्धिचातुर्य आणि परिपृक्त समजणाऱ्या व्यक्तींनी खरंच राधाकृष्ण येत असतील का या संशयानं लोकांच्या नजर चुकून थांबण्याचा प्रयत्न केला. किडी, मुंगी, कृमी, कीटक, पशु, पक्षी जिथं बाहेर पडतात तिथं काही माणसं आतमध्ये थांबले. तुमच्या माहितीस्तव सांगतो, IAS IPS थांबले. वेल एज्युकेटेड जास्त शिकलेले थांबले का? त्यांची बुद्धी म्हणजे संशोधनक वृत्तीची. आणि त्याचा परिणाम असा झाला, दुसऱ्या दिवशी जेव्हा दरवाजा उघडला, भगवंतांनी रास तर निश्चित केले असेल, पण देवाची रासलीला पाहण्यासाठी पुरुष अधिकारी लागत असतो. अनाधिकारांनी भगवंताची लीला बघायची नाही. त्यांनी ती बघितली, ती छाया त्याच्यावर पडली आणि ते सगळे वेडे झालेत. खोटं वाटत असेल, कीर्तन संपल्यानंतर, कथा संपल्यानंतर घरी जाताना किंवा घरी गेल्यानंतर यूट्यूब काढा. यूट्यूब आहे मोबाईल सगळ्यांकडे. निधिवन का सच असं सर्च करा. तुम्हाला निधिवनाचं सगळा बायोडाटा निधिवनाचा सापडून जाईल. असं ते निधिवन आहे. अनेकांनी तिथे झगटण्याचा प्रयत्न केला पण हाताला मात्र शून्य लागले. तसं गर्भाद्री पर्वत काल सोन्याचा होता, आज सोन्याचा आहे आणि उद्या सुद्धा सोन्याचाच राहणार आहे. फक्त अदृश्य शक्तीचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गर्भाद्री पर्वताला भगवान शंकर थांबले. या गर्भाद्री पर्वताच्या पश्चिम दिशेला
कानिफानाथांनी थांबण्याचा भविष्यात निर्णय घेतला. म्हणून गर्भगिरी पर्वताच्या पश्चिमेला जे ठिकाण येतं त्या ठिकाणाचं नाव आहे मढी. काय त्याचं नाव? मढी. कानिफानाथांची समाधी ही मढीला आहे. त्याच्या दक्षिण पर्वताच्या रांगेमध्ये मत्स्येंद्रनाथ महाराज राहिले. त्यांना मायागुरु दादागुरु म्हणतात. मायंबा नावानं सुद्धा ते स्थान प्रचलित आहे. तिथे मत्स्येंद्रनाथ महाराजांनी आपलं ठिकाण निश्चित केलं. त्याच्या पूर्वेला मही पर्वतावर जालंधरनाथ राहिले. पर्वताच्या पहिल्या देशी नागनाथ महाराज, वडसिद्ध नागनाथ महाराज हे वडवान नावाच्या गावाला राहिले. रेवणनाथ महाराज पुढे विटा नावाच्या गावामध्ये रेवणनाथ महाराजांनी आपलं स्थान त्या ठिकाणी बनवलं. आणि वामतीर्थ गर्भाद्री पर्वतामध्ये गोरक्षजती आपल्या सेवेला 7 शिष्य ठेवून गहिनीनाथाला विद्या शिकवण्यासाठी थांबले. म्हणून गर्भाद्री पर्वताचं जे ठिकाण आहे, जसं कृष्ण भक्तासाठी गोवर्धन महत्वाचा, तसं नाथ भक्तासाठी गर्भादी पर्वत फार महत्वाचा. म्हणून तुमची जर नाथांवर श्रद्धा असेल तर एकदा का होईना तुम्ही गर्भाद्री पर्वताचं दर्शन करून आले पाहिजे. एकदा का होईना नाथांवर जर आपली श्रद्धा आहे तर एकदा तरी आपण त्या गर्भाद्री पर्वताच्या दर्शनाला गेलो पाहिजे. गहिनीनाथाला 1 वर्षापर्यंत गोरक्षनाथांनी विद्या अभ्यास त्या ठिकाणी दिला. सगळ्या विद्येचं स्वसामर्थ्य त्याच्या देहामध्ये साठवलं. आणि कोणती गावामध्ये जे मधु ब्राह्मण आणि त्याची पत्नी ज्यांनी गहिनीनाथाच्या सांभाळाची जबाबदारी घेतली होती त्यांच्याकडे गहिनीनाथाला ठेवलं. आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज निघून गेले. पुढे गोरक्षनाथांनी आपल्या अवताराच्या उत्तर कक्षेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले स्थान ठरवून घेतले त्या त्या ठिकाणी समाध्या घेतल्या. पण या समाध्या घेत असताना त्यांनी त्या समाध्या कबरीच्या स्वरूपामध्ये घेतल्या. कबरीच्या स्वरूपामध्ये समाध्या घेण्याचं कारण म्हणाल काय असेल तर त्याचं उत्तर असं आहे, पुढे औरंगजेबांचं राज्य येणार होतं. औरंगजेबाचं राज्य येणार असल्यामुळं औरंगजेब मंदिर उद्ध्वस्त करेल. आणि मंदिर जर उद्ध्वस्त केलं तर त्या मंदिरासोबत आपल्या समाध्या सुद्धा उद्ध्वस्त केल्या जातील. म्हणून कबरीच्या स्वरूपात सगळ्या नाथांनी समाध्या घेतलेल्या. अशा पद्धतीनं या समाधी स्थळावर सर्व नाथ कलियुगाच्या अंतिम टप्प्यामध्ये ठरवलेल्या ठिकाणी स्थित झाले. पण त्या समाधी स्थळाचं रक्षण करण्यासाठी गोरक्षनाथांनी सटव्या ठेवलेल्या आहेत. जी सटवी टाकून जाते ना आपल्या डोक्यावर 5वीला, त्या सटव्या त्या समाधी स्थळाचं रक्षण करण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी ठेवलेल्या आहेत. अजूनही त्या सटव्या त्या स्थानांचं रक्षण करतात. अशी कथा त्या ठिकाणी आलेली आहे. 23व्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये ही कथा आहे. पुढे 24व्या अध्यायामध्ये भर्तरीनाथाच्या जन्माची कथा सांगितलेली आहे. भर्तरीनाथाचा जन्म सुद्धा अद्भुत आहे. अन्य नाथांच्या जन्म पद्धतीप्रमाणे एकही नाथ योनी स्पर्शून जन्माला आलेले नाहीत. योनीतून ज्याचा जन्म होतो तो जीव आणि आयोनी संभव जो येतो त्याचं नाव देव. म्हणून मी सांगत असतो, गोकुळाष्टमी साजरी करत असताना आपण काय करतो? कृष्ण जन्मला असं म्हणतो. आणि रामनवमी साजरी करत असताना राम जन्मला असं म्हणतो. गोस्वामींना विचारा बरं, गोस्वामी काय म्हणतात? भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हर्षित मेहकारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी नयन विशाला सौभाष्य सुखरारी दया
मानसमध्ये अशी कथा आली, भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित मेहतारी मुनी मनहारी अद्भुत रूप बिचारी. महाराष्ट्रातील संतांचं प्रमाण देऊ का तुम्हाला? ते म्हणतात आयोनी संभव प्रगटला राघव. आयोनी संभव म्हणजे स्त्रीच्या योनी मार्गाचा ज्याला स्पर्श होत नाही तो. तुम्ही म्हणाल महाराज मग योनी मार्गाचा स्पर्श न झाल्यानं आयोनी संभव होतं का? आयोनी संभव म्हणजे नेमकं काय असतं? ज्याला मृत्यू नसतो त्याचं नाव आयोनी संभव असतं. लक्षात आलं का तुमच्या मी काय बोलतोय ते? ज्याला मृत्यू नसतो त्याचं नाव काय असतं? आयोनी संभव. शंका आहे महाराज? बोला. मग आता सीजर करून झालेले पोरं ते सुद्धा आयोनी संभवच आहे ना. आयोनी संभव. मग त्यांना मृत्यू येणार नाही का? येईल ना. कारण ते निसर्गतः आयोनी संभव आलेले नाहीयेत, ते आयोनी संभव केलेले आहेत. आणि सध्या सीजर नावाचा प्रकार, म्हणजे थोडं माफी मागून बोलतो, आईच्या जीवितवाला जर धोका असेल तर निश्चित सीजर केलं पाहिजे, मला मान्य आहे. पण एक दोन ठिकाणी मला असे अनुभव आलेत, गरज नसताना ते प्रकार झाले. महाराज माऊल्यांचं जीवन फार खतरनाक आहे. मी याच्या अगोदर किती वेळेस सांगितलं, तुम्ही नसत्या तर जगाचं काय झालं असतं. घर किती मोठं असू द्या, त्या घरात जर वात्सल्य मूर्ती माऊली नसेल ना महाराज, अरे धिक्कार असू द्या घराचा. 10 माणसं बसलेले असू द्या एका खोलीमध्ये, 10 माणसं, आणि माऊली नसू द्या तिथं, महिला नसू द्या, हे भंगरल्यासारखं वाटतं. पण एक वात्सल्य मूर्ती माऊली जर तिथं आली, चैतन्य येतं त्या घराला. तिथल्या हवेमध्ये सुद्धा सुगंध येतो, तिथल्या भिंतीमध्ये सुद्धा लक्ष्मी प्रगट झाल्याचा भास होतो, आणि माणसं सुद्धा मापात बसतात. काही जर बोलायचं असलं उलट सुलट तर माणसाचं डोकावून पाहतात, कोणी आहे का महिला बाजूला, मग सुटतो हा मोकाट. महिला नसेल, पण ती जर माऊली असली पुढे तर शब्द सुद्धा आपले मोजून मापून पडतात. एवढा फरक यांच्या आगमनाने होतो. म्हणून ह्या फार महत्वाच्या आहेत. कोटी कोटी प्रणाम आहे तुम्हाला. तुम्ही म्हणून आम्ही आहे. तुम्ही नसता तर आमचं काय खरं होतं? आणि तुम्ही नसता तर सृष्टी उभी राहिली असती का? कल्पना करा बरं, ह्या जर नसत्या तर माणसाचे जन्म कसे झाले असते? ते पोरं फुगे फुगे खेळतात ना, ते एरंडाच्या चिकाचं ते असं उडवतात ना, असे फुगे पडले असते वरून. आला फुगा पडला, बत्कन फुटला, पडला माणूस. अरे तो खाली पडला असता हे खरं आहे, पण त्याचे लालन पोषण, त्याचे लाड, त्याला संस्कार कोणी दिले असते? जगातलं संस्काराचं सगळ्यात पहिलं मोठं विद्यापीठ कोणतं आहे? ते म्हणजे आमची माय आहे. बोला, मान्य केलं पाहिजे की नाही? जगातलं संस्काराचं सगळ्यात मोठं विद्यापीठ आमची आई आहे. तिने तर आम्हाला शिकवलं, आणि किती लालन लाड दुलार करून आम्हाला शिकवलं. किती उपकार आहे तिचे. म्हणून आई, काय बोलू ग तुझ्याबद्दल? तुझी मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष जगदंबा. तुझी मूर्ती म्हणजे प्रेमाचा अथांग समुद्र. किती उपकार आहे का तुझे आमच्यावर. तू तर आम्हाला अनमोल असा मानव देह दिलाय ग. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. टाळी कोण वाजवेल? टाळी
पान्हा अमृताहुनी गोड पाजला तुपान्हा अमृताहुनी गोड पाजला तुपान्हा अमृताहुनी गोड पाजला तुपान्हा तुझ्या उपकाराची तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार 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 आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही। बोलो माता रानी की अपने अपने माता पिता की बस कथा है तब तक माँ बाबा जयकारा लगाया कि जय आणि म्हातारी म्हणली कथा संपल्यावर घरी नेऊन ठेव सोड इथं जयकारा लावला की जय म्हातारी म्हणली घरी नेऊन सोड पुढं वय अरे अरे मदर डे येतो पहा एक मदर डे मदर डे मदर डे म्हणजे आईचा दिवस कॅलेंडरवरचा त्या दिवशी सगळेजण फोटो काढतात मला फार चीड येते ते फेसबुकवर फोटो टाकणाऱ्यांची त्या दिवशी का कारण आईसोबत त्यांचा फोटो फक्त फेसबुकवर त्याच दिवशी असतो बाकीच्या दिवशी सापडत बाकीच्या दिवशी दिसत माँ बाप नहीं तो कुछ नहीं और माँ बाप है तो सब कुछ है इसलिए मतीन भाई आए थे ना गए क्या
मी नेहमी सांगत असतो, आपले मंडपवाले गेले आहेत का? एक बात मैं हमेशा कहता हूं, इस दुनिया के झमेले में ना व्यक्ति सुख को पाने के लिए बेचैन है। सुख मिले इसके लिए वो कुछ भी कर सकता है, आनंद मिले, वो कभी मरे ही ना इसके लिए वो कुछ भी कर सकता है। दो तीन दिन पहले की तो बात है, कहते हैं 3 से 4 लोग थे और उसमें से एक ने कहा कि हम ऐसी साधना करेंगे, गले में फंदा बांध लेंगे और लटक जाएंगे। बोले हम लटकने के बाद अमर हो जाएंगे। अभी 2-3 दिन पहले 3 लोगों की मृत्यु हो गई उसमें। आनंद मिले तो भी आनंद मुफ्त में मिले, सुख मिले चैन मिले तो भी वो भी मुफ्त में मिले, इसीलिए लोग बेकरार हैं। लेकिन यत्न तो ठीक से कोई करता नहीं। आनंद ढूंढने के लिए जो लोग बाहर जाते हैं उनको मैं सलाह देना चाहता हूं, कभी घर में बैठने के बाद अपने माता जी के चरणों के पास जाकर बैठना और माता जी के चरण को स्पर्श कर कर अपने माथे को लगा देना, दुनिया का सबसे बड़ा आनंद मिल जाएगा। आनंदाला शोधण्यासाठी जे बाहेर फिरतात ना, घरी जा दादांनो, तुमची आई घरात बसलेली असेल, तिच्या पायावर हात ठेवा आणि तुमच्या कपाळाला तो हात लावा, जगातला सगळ्यात मोठा आनंद तुम्हाला भेटल्याचा अनुभव आहे। देवाला प्राप्त करायचं ना, तुम्हाला देव प्राप्त करून आनंद मिळवायचा ना, सगळा खटाटोप चाललाय ना। भगवान को पाने के लिए किसी ने व्रत किया है तो किसी ने रोजा रखा है। देव मिळावा, नारायण असेल, तुकाराम असेल, गोविंद असेल, मधुसूदन असेल, पद्मनाभ असेल तर उपवास करतो। आजही उपवास आहे, देव उत्थान एकादशी। आज एकादशी आहे, माहिती नाही किती लोकांनी धरली तर, पण एकादशीला आबा उपवास कसा केला पाहिजे? निराहार केला पाहिजे, निराहार केला असं ते म्हणतात। आणि म्हणून आज एकादशी आहे, आनंद मिळावा आमच्या जीवनात, भगवंताची कृपा आमच्यावर बरसावी म्हणून आम्ही उपवास करत असतो। गोविंद मधुसूदन पद्मनाभ असेल तो उपवास करतो, अब्दुल रफीक गफूर भाई हमारे कोई होंगे तो वो रोजा रखते हैं। खुदा को भगवान को पाने के लिए किसी ने उपवास किया है तो किसी ने रोजा रखा है, लेकिन खुदा और भगवान उसी को मिला है जिसने अपने माँ बाप को अपने पास रखा है। बस दुनिया की सबसे काम वाली बात, ये बात मान गए, ये बात को कबूल किया तो सब पाया, इसको छोड़ दिया तो सब गवाया। जिसको इतनी सी बात समझ में आ गई उसको पूरा जन्मोत्सव का उद्देश्य समझ में आ गया। इसलिए मां से बढ़कर कोई तीर्थ नहीं, बाप से बढ़कर कोई तीर्थ नहीं, मां बाप की पूजा से बड़ी कोई पूजा। इसलिए अगले दिन से हम सब मिलकर मां बाप की पूजा करेंगे, यही संकल्प मन में लेना है। पूजा ना कर सके तो उनकी सेवा तो जरूर करेंगे, यही संकल्प मन में लेना है। और कुछ ना कर सके तो उनको तकलीफ नहीं देंगे, इतना तो ध्यान में रख लेना है। आणि म्हणून 24व्या अध्यायामध्ये भर्तरीनाथांच्या जन्माचं आख्यान आलं। मी माऊली सांगत होतो, तुमच्या विना चैतन्य नाही। 10 पुरुष एका खोलीमध्ये, माऊली नाही, मजा नाही, आनंद नाही, चैतन्य नाही। एक माऊली आली, चैतन्य आलं। पण जसं यांचं गणित आपल्याकडे तसं आपलंही त्यांच्याकडे। 10 महिला जर एका खोलीत असल्या तर मग पीठच आहे, पीठ। पीठ कळतं ना तुम्हाला? हिचं दळ, तिचं दळ, खरं आहे ना? अरे मैया राणी, खरं आहे ना? ओ माताजी, असंच असतं ना? एवढ्या बारीक बोलतात। 2 महिला शेजारी शेजारी कधी बोलत असल्या तर ब्रह्मदेव जरी आले ऐकायला तरी कळत नाही, काय बोलतात काय माहिती। तुला काय माहिती आहे का? परवा दिवशी इतक्या बारीक बोलतात। आणि जेव्हा त्यांच्या गोष्टी एकमेकाला कळतात ना, बोलता बोलता हा हा, हे शेवटचं आपल्याला कळतं एवढं। माझे गुरुवर्य, ए प्रिया चल खाली बस, बस खाली। घरातलीच पाचरणी सटली वाटतं आपल्या।
आता तुम्ही सगळ्याच्या बातम्या लावते, त्याची बातमी मला लावा लागेल. वा. आणि म्हणून मी काय सांगत होतो मुद्दा ऐका. एवढा बोलण्याचा छंद त्यांना. आमचे गुरुवर येत ना दत्तात्रय बाबा फार सुंदर दृष्टांत सांगतात. एकदा त्या बोलण्यात गुंतल्यानं म्हणे त्यांना कशाचंच भान राहत नाही. आमचे बाबा फार सुंदर सांगतात बरं का. जनार्दन महाराज. एक महिला म्हणे शेतातून घरी येते. किती परिस्थिती कठीण असते पहा. गावात पाण्याची अडचण असते म्हणून तिनं कपडे धुण्यासाठी शेतात नेलेले असतात. गावात पाणी भेटत नाही म्हणून पिण्याचं पाणी ती तिच्या विहिरीहून आणते. आता येताना दृश्य पहा कसं आहे. डोक्यावर हंडा, हंड्यावर कपडे धुतलेले, त्या धुण्याची वाळलेल्या धुण्याची पाटी. घरी चूल पेटवायची सरपण नाही म्हणून त्या पाटीवर पराठीचा भारा. आटपला का कारभार, तिचा विराट नाही. डाव्या कडेवर पोरग, म्हणजे हंड पाटी पराठ्या 3 आणि पोरग 4. आटपलं ग तिचं विराट नाही. आटपला अजून. उजव्या हातात शेपुटली बकरी. एवढं मोठं विराट आणि एवढं घेऊन गावात येते. मग आता एवढ्यात तरी उरक्त घेतलं पाहिजे ना. गावाच्या जवळ विशीत आल्यावर तिला शेणाचा पाऊ पडलेला दिसतो खाली. सकाळच्या साड्याची चिंता. गावात आल्यावर तेवढं एवढ्या गडबडीमध्ये खाली वागती आणि शेण उचलून हातात घेते. मग आता आटप तर घ्यावं ना बिराड. घरी जाऊ ना. वेशीच्या बरोबर पुढच्या तोंडाला तिथला तिची मैत्रीण भेटते. केव्हा आली ग? हे म्हणे आत्ताच आले. दोन्ही एकाच गावच्या. दादा भेटले होते का? म्हणे हो. मग एवढं बिराड जवळ असल्यावर भान असलं पाहिजे ना बोलायला. अर्धा तास झाला तरी दोघींचा हालायचा पत्ता. ते पोरग कडेवर त्याला काही भाषा कळ ना. ते बकरीकडे पाहतं, पाटीकडे पाहतं, हंड्याकडे पाहतं, खाली पाहतं. त्याने अर्धा तास दम मारला आणि अर्ध्या तासानंतर हातात शेणावर दणका चालू केला त्याने. पोरग शेण खातं, हिचं लक्ष असं ना म्हणा. परिस्थिती आहे. मग 10 महिला जर एका घरात बसलेल्या असल्या तर तिथेही पीठ काढायचं काम चालू असतं. आणि त्या 10 महिलांमध्ये जर एक पुरुष गेला तर सभ्यता, संयम, सर्जनशीलता, शालीनता लगेच येते. बरोबर आहे ना. आणि हे जपण्याच्या बाबतीत तुम्ही फार तरवेज आहात माऊल्यांनो. जुन्या काळातली पद्धत होती. वेशीतून जर आमच्या माऊल्या गेल्या आणि कोणी शहाणा माणूस जर बसलेला असला तर डोक्यावरचा पदर कधी खाली येत नव्हता आणि पायातली वाहन डोक्यावर घेऊन जात होत्या, नाही तर हातात घेऊन जात होत्या. काय आदर होता, किती शालीनता होती. पण आता तर वाटतं फक्त कोण आहे पाहतेच त्याची. मला टीका नाही करायची माय, परंतु संस्कृती आमच्या देशाचं मूलभूत अंग आहे आणि ती जबाबदारी तुमच्याकडे आहे. लक्षात घ्या. विना आईचं लेकरू जन्माला येईल पण त्याला संस्कार देण्याची जबाबदारी तुमची असते. लक्षात घ्या. म्हणून तुमचं महत्व फार मोठं आहे. भरतरी आख्यानाचा प्रसंग आपण पाहतोय. कथा अशी आली. एकदा म्हणे दुपारची वेळ आहे आणि सूर्यदेव भगवान आकाशातून गमन करत होते. सूर्य आकाशातून गमन करत असताना स्वर्गामध्ये एक उर्वशी विमानात बसून त्या ठिकाणी भूलोकाला पाहत होती. आणि भूलोकाकडे पाहत असताना जेव्हा सूर्यदेव त्या ठिकाणी वरतून जातात तेव्हा सूर्यदेवानी त्या उर्वशीकडे पाहिलं आणि सूर्यदेवाचा काम त्या ठिकाणी जागा झाला. विकार उत्पत्ती झाल्यामुळं सूर्यदेव त्या उर्वशीवर मोहित झाले आणि सूर्यदेवाचं रेतस्खलन झालं. जसं रेतस्खलन झालं तसं आकाशातून ते रेतस्खलन होऊन हवेमुळे त्याला विभक्तपणा आला. त्याचे 2 भाग झाले आणि त्या रेताचे 2ही भाग भूलोकावर येऊन आदळले. कुठं आदळला? त्यातला पहिला भाग हा लोमश ऋषीच्या आश्रमामध्ये येऊन एका घटामध्ये त्या ठिकाणी म्हणजे भांड्यामध्ये, मातीच्या भांड्यामध्ये जाऊन पडला. त्या घटामध्ये तो भाग पडल्यामुळं त्या लोमश ऋषीच्या आश्रमामध्ये सूर्यरेताचा जो भाग पडलेला आहे त्या भागापासून त्या घटामध्ये जीवदशा प्रोक्त झाली आणि त्याच घटामध्ये अगस्ती ऋषीचा प्रादुर्भाव झाला. बोलिए अगस्ती महाराज की जय. अगस्ती ऋषीची कथा सगळ्यांना माहिती आहे. अगस्ती म्हणजे अनन्यसाधारण ऋषी.
समुद्रालाही पिऊन टाकण्याचं धाडस ज्यांनी ठेवलं त्यांचं नाव अगस्त्य ऋषी. पहा कसे कसे व्यक्तिमत्व झालेत महाराज आपल्या या भारत भूमीवर. समुद्राला पिण्याचं सामर्थ्य ठेवावं अगस्तीने. म्हणून हा भारत देश फार महान आहे. अनेक संत महंत भगवंताच्या प्रमुख अवताराची शरणरज या मातीला लागलेली आहे. इतकी ताकद आहे या मातीमध्ये. माती उचला आणि कपाळाला लावा, चंदनाचं काम करून जाते. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, चंदन है इस देश की माटी, इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर गाम है, तपोभूमि हर गाँव है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. ताली ताली में कंजूसी पर नहीं है. आपकी ताली हमें ऊर्जा देती है. सुनील भाऊ समोर या, पुढे या, पुढे इकडे. जिसके सैनिक समर भूमि में गाया करते गीता है, जहाँ खेत में हल के नीचे निकला करती सीता है, जहाँ खेत के हल के नीचे निकला करती है, जिसके सैनिक समर भूमि में गाया करते गीता है, जहाँ खेत में हल के नीचे निकला करती सीता है. चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर गाँव है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. वाह भाई जी. बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम. बोलो भारत माता की जय. वंदे भारताची पवित्र भूमी, हिला फार महत्व आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये पहिला भाग जो पडला तो घटामध्ये पडला. त्या घटामधून जन्माला आले अगस्ती, ज्यांनी समुद्र पिण्याची ताकद ठेवली. तुम्ही म्हणाल त्यात काय कठीण आहे महाराज, आम्ही पण बरंच काही पिण्याची ताकद ठेवतो. आपलं पिणं समाजाला त्रास देणारं असतं आणि अगस्तीचं समुद्र पिणं समुद्राला अहंकारापासून सोडवण्यासाठी होतं. प्रबल इच्छा शक्ती असली ना महाराज, त्या प्रबल इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस जगामध्ये काहीही करू शकतो. म्हणून माणसाजवळ इच्छा शक्ती प्रबल असली पाहिजे, उमेद असली पाहिजे, काहीतरी करण्याचं धाडस असलं पाहिजे. तुम्हाला सांगू का,
जगामध्ये तीच माणसं क्रांती करतात जे उमेद आणि धाडस करण्याचं सामर्थ्य ठेवतात. समुद्रात पडलं ना मला पोहता येत नाही असं म्हणणारे कधीच वाचू शकत नाही. पडल्यानंतर नाही मी मरणार नाही असं म्हणणारे इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही. खरं तर हा वास्तव. हातपाय हलवले तर प्रयत्न येते ना, प्रयत्नाला यश येतं ना. 2 बेंडक्या एका ठिकाणी होत्या आणि बाजूला दह्याचा एक हंडा भरलेला होता. म्हणून बेंडक्या बसल्या बसल्या शिल्लक उचापत्या करू लागल्या. रिकामं मन शैतानाचं घर असतं. त्या दोन्ही बेंडक्यांनी त्या हंड्यामध्ये उडी मारली. हंड्यामध्ये उडी मारली, बुचकळल्या. त्यातली एक बेंडकी जरा चतुर होती. ती दुसऱ्या बेंडकीला म्हणे मी म्हणले होते तुला या हंड्यात उडी नको मारू म्हणून. काय तोंड घातलं त्या हंड्यात. आणि खरे माणसाने नको त्या ठिकाणी तोंड घातलं की त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. मग ते हंड असो नाही तर अंड्याचं टलकर असो. व्हिडिओ पाहिला ना व्हॉट्सअपवर सगळ्यांनी. नको त्या ठिकाणी तोंड घालायची सवय असली की फजिती होत असते. ती बेंडकी म्हणली मी सांगत होते ना तुला उडी मारू नको म्हणून, तू मारली उडी. आता बघ आता मरायचं की नाही आपल्याला. ती म्हणली मी मरणारच नाही, मी हातपाय हलवून. दोघींनी हातपाय हलवायला सुरुवात केली. पहिलीनं धीर सोडला, मेली ती. पण दुसरीनं धीर सोडला नाही. धीर धरा रे धीर धरा की धीरा पोटी फळे रसाळ गोमटी. धीर धरला पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. धीर धरला. तिनं हातपाय हलवले. परिणाम काय झालं, दह्याला हलवलं की दह्याचं मंथन होत असतं आणि त्या मंथनातून लोणीवर येत असतं. तिनं हातपाय हलवल्यामुळे दह्याचं मंथन झालं आणि त्याच्यातून लोण्याचा गोळा वर आला. बेंडकी लोण्याच्या गोळ्यावर बसली, टपकन उडी मारून बाहेर आली. माझ्याकडे काय पाहता, गेली की बाहेर. तिची सुटका झाली. तिनं हातपाय हलवून मंथन केलं म्हणून तिची सुटका झाली. पण आपण हातपाय हलवायला तयार, आपण दोष देत बसतोय कर्माला. आपण म्हणतो हे जमाना ते जमाना, याच्यात जमाना त्याच्यात जमाना. पाऊस पडना, पडला तर उघडना, आहे की नाही. अगोदर लोक एक गोष्टीनं बोंब मारायचे, पाऊस पडत नाही. पण मी पहिल्या वर्षीच्या कथेत याच व्यासपीठाला साक्षी ठेवून बोललो होतो. आता नाथचरित्र कथा झाली. खामगावाला पाण्याची कमी पडणार नाही. बोला पडली? अजिबात पडली नाही. तू म्हणाली यावर्षी जरा जास्तच झाला. यावर्षी जरा मग पडला तर जास्त पडतो, नाहीच पडला तर अजिबात पडत नाही. असं का होतं त्याचे कारण सांगतो मी तुम्हाला. पाणी चांगला पडावा असा वाटतो, जास्त चालू झाला तर उघडावा असा वाटतो. असं का होतं, कशामुळे होऊ लागलं? आम्हाला गळ्यात माळ आवडत नाही, गोठ्यात गाय आवडत नाही, घरात बापमाय आवडत नाही, कपाळावर गंध आवडत नाही, भजनाचा छंद आवडत नाही. वाक्य नीट ऐका मी काय म्हणतो ते. आम्हाला गळ्यात माळ आवडत नाही, गोठ्यात गाय आवडत नाही, घरात बापमाय आवडत नाही, कपाळावर गंध आवडत नाही, भजनाचा छंद आवडत नाही, घरात सोयरी पाहुणी आवडत नाही, सप्त्यात वर्गणी आवडत नाही, बांधावरचं झाड आवडत नाही, आणि मांस सोडून गोड आवडत नाही. बांधावरचं झाड आवडत नाही, मांस सोडून गोड आवडत नाही, सप्त्यात वर्गणी आवडत नाही, घरात सोयरी पाहुणी आवडत नाही, डीजे सोडून हलगी आवडत नाही, पोटातली मुलगी आवडत नाही. म्हणून पाणी वेळेवर पडत नाही, पडला तर उघडत नाही. हलगी आवडते फक्त आम्हाला गाण्यातच. बोल मी हलगी.